नमस्कार, मी संतोष पाठारे। आज आपण भूत या संबंधी आपल्या समाजातील विविध धर्मातील लोकांच्या मनामध्ये असलेल्या भीतीची या व्हिडिओमार्फत चिकित्सा करणार आहोत। माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। आपण प्रथम काही धर्मांमध्ये भूत म्हणजे काय आहे ते पाहूया। हिंदू धर्मामध्ये भूत म्हणजे आत्मा किंवा आत्म्याचा अस्तित्वात असलेला एक प्रकार। भूत हा मृत व्यक्तीचा आत्मा असू शकतो, ज्याला त्याच्या मृत्यूनंतर मुक्ती मिळाली नाही किंवा ज्याची अपूर्ण इच्छा, अपूर्ण कर्मे किंवा विशेष प्रकारचे पाप केले असल्याने प्रेत योनीत राहावे लागते। मुस्लिम धर्मामध्ये भूताला जिन असे म्हणतात। इस्लाममध्ये जिन हे मानवांप्रमाणेच स्वतंत्र अस्तित्व असणारे प्राणी आहेत, जे आग आणि धूर यांनी बनलेले आहेत। ख्रिश्चन धर्मामध्ये भूताला स्पिरिट किंवा घोस्ट असे म्हणतात। विशेषतः होली घोस्ट किंवा होली स्पिरिट हे पवित्र आत्म्याचे उल्लेख आहेत। ख्रिश्चन धर्मात भूते ही आत्मा किंवा आत्म्यांची रूपे मानली जातात, जे मृत व्यक्तीच्या आत्म्यांचे अवतार असू शकतात। शीख धर्मामध्ये भूताला भूत या शब्दाने संबोधले जाते। शीख धर्मात भूतांच्या अस्तित्वावर विश्वास नाही आणि आत्म्यांना मुक्ती प्राप्त करण्यावर अधिक भर दिला जातो। जैन धर्मामध्ये भूताला व्यंतर किंवा भूत असे म्हणतात। भूत किंवा आत्मा या संकल्पना जैन धर्मात सापेक्ष आहेत, परंतु त्यांना मुख्यत्वे करून नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त घटक मानले जात नाही। बौद्ध धर्मामध्ये भूताला प्रेत या शब्दाने संबोधले जाते। प्रेत हे असे आत्मे आहेत ज्यांनी आपल्या पूर्वजन्मातील वाईट कर्मांमुळे दुःखदायी अस्तित्वात जन्म घेतला आहे। या सर्व धर्मांमध्ये रूढ असलेल्या भूत या संकल्पनेकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की या संकल्पनेविषयी एक गोष्ट सर्व धर्मात समान आहे, व ती म्हणजे माणसाचा आत्मा। सर्व धर्मांमध्ये हा समज पसरला आहे की माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याचा आत्मा जर शांत झाला नाही तर तो भूत बनतो। हा समज पसरण्यामागे एकमेव कारण आहे, ते म्हणजे पसरला गेलेला मूळ समज की माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याचा आत्मा बनतो, जे साफ चुकीचे आहे। मी माझा अगोदरचा व्हिडिओ देव, आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व या व्हिडिओमध्ये आत्म्यासंबंधी माझे विचार मांडले आहेत। तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर अवश्य पहा। या आत्म्यासंबंधी पसरले गेलेल्या चुकीच्या समजुतीमुळेच या आत्म्याचे रूपांतर भूत या संकल्पनेमध्ये झाले आहे। प्रत्येक माणसाला आपला मृत्यू होऊ नये, तसेच आपला मृत्यू झाल्यावर या सृष्टीवर परत जीवन मिळावे असेच वाटत असते। त्याचमुळे आत्मा, पूर्वजन्म, पुनर्जन्म यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे। ज्याप्रमाणे एका अदृश्य शक्तीला लोक देव समजू लागले, त्याचप्रमाणे या आत्मारूपी संकल्पनेला भूत समजू लागले आहे। मलाही या भूतासंबंधी काही प्रश्न मनात येतात, त्याची उत्तरे तुम्हाला मिळाली तर नक्की कमेंट करा। भूते फक्त रात्रीच का दिसतात? भूते पांढऱ्या कपड्यामध्येच का असतात? भूताचे पाय उलटेच का असतात? देशादेशातील युद्धामध्ये जे सैनिक मरण पावतात ते सैनिकही आत्मा किंवा भूत बनून परत युद्ध लढतात का? ज्या व्यक्तीचा खून केला जातो ती मृत व्यक्ती ज्याने त्याचा खून केला असतो त्या व्यक्तीला आत्मा किंवा भूत बनून शिक्षा का देत नाही? ज्या स्त्रीवर बलात्कार होऊन खून केला जातो ती स्त्री तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला आत्मा किंवा भूत बनून का घेत नाही? आपण आपले जीवन जगत असताना आपल्याही काही ना काही इच्छा असतातच। त्या सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाही। मग अचानक मृत्यू झाल्यावर आपलाही आत्मा भूत बनणार का? या सृष्टीवर अनेक आपत्ती, अपघात, खून होत असतात, व अशा प्रकारे इच्छा अपूर्ण राहिलेल्या व्यक्तींचा मृत्यू झाला असेल तर अशा सर्व व्यक्तींचे आत्मे भूत होऊन भटकत असतात का? भूतांना लोखंडाने बनवलेल्या वस्तूची भीती का वाटते? दशक्रियाविधी, श्राद्ध वगैरे केल्यानेही आत्मा किंवा भूत शांत का होत नाही? या विषयावर मी अगोदरच एक व्हिडिओ बनवला आहे। दशक्रियाविधी, श्राद्ध व पितृपक्षात अन्न देऊनही आत्मा शांत का होत नाही, तो जर आपण पाहिला नसेल तर अवश्य पहा।
माझ्या मते भूत म्हणजे भ या अक्षराची विविध रूपे, जसे की भीती, भय, भ्रम, भाकड कथा, भयंकर आणि भूतकाळ. भूत या संकल्पनेची निर्मिती मनुष्यामध्ये असलेल्या भीतीने केलेली आहे. मनुष्य प्राण्याला वेगवेगळ्या प्रकारची भीती असते. उदाहरणार्थ अंधाराची भीती, भरपूर उंचीची भीती, पाण्याची भीती, आगीची भीती, आपल्याला कोणी इजा करेल याची भीती. ही भीतीच त्या मनुष्याच्या मनावर कोरल्या गेलेल्या अदृश्य शक्तीला भूत बनवित असते आणि त्याच आधारे भूताच्या गोष्टी रचल्या गेल्या आहेत. या गोष्टी पडकेवाडे, हवेल्या किंवा कोणत्याही निर्मनुष्य ठिकाणीच का घडतात? याचे कारण असे की काही धूर्त लोकांना भूताची भीती दाखवून त्या निर्जन जागी अनैतिक प्रकार करायचे असतात व त्याप्रमाणे भाकड कथा रचल्या जातात. भारतामध्ये भूतांचे विविध प्रकार आहेत, जसे की प्रेत, पिशाच, ब्रह्मराक्षस, वेताळ, चेटकीण वगैरे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी भूतांना नावेही दिली गेली आहेत. भूतांची प्रतिमा इतकी भयंकर करून ठेवली आहे की त्या प्रतिमेला बघितल्यावर मनुष्य घाबरलाच पाहिजे. पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात भूतांवरची श्रद्धा खोलवर रुजलेली आहे. असे होण्याचे पहिले कारण म्हणजे माणसाच्या बालमनावर कोरली गेलेली भूताबद्दलची भीती. मूल लहान असताना एखाद्या अंधार असलेल्या ठिकाणी ते जात असेल तर त्याला ते तिथे जाऊ नये म्हणून बुवा येईल म्हणजे भूत येईल व ते भूत अपाय करेल असे सांगून भीती दाखवली गेली. भूतांवरच्या श्रद्धेस बालमनावर कोरली गेलेली ही भीती हे जरी पहिले कारण असले तरी दुसरे कारण लोकांमध्ये या सृष्टीच्या निर्मितीविषयीची असलेली अज्ञानता आहे. लोकांची हीच समजूत झाली आहे की एक अज्ञात शक्ती म्हणजे देव ही सृष्टी चालवत आहे व ज्या अर्थी देव आहे त्या अर्थी आत्माही आहे व अतृप्त आत्मा भूत बनतो ही श्रद्धा आहे आणि या भूतापासून देव वाचू शकतो या धारणेने देवाची पूजा अर्चना करणे सुरू झाले आहे. पूर्वीच्या सिनेमांमध्येही देव व भूतांबद्दल जी प्रतिमा दाखवली गेली, जे चमत्कार दाखवले गेले, त्यामुळेही लोकांमध्ये देव व भूतांबद्दल श्रद्धा निर्माण झाली आहे. आजही देवांवर व भूतांवर सिनेमे, सिरियल व वेब सिरीज बनवल्या जात आहेत, परंतु आजही बहुतांश दर्शक त्या कलाकृतीकडे मनोरंजनाच्या दृष्टीने न बघता ते सर्व सत्यच आहे असा त्यांचा समज झाला आहे व त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपात दाखवली गेलेली भूतांची प्रतिमा त्यांच्या मनामध्ये कोरली गेली आहे. मग एखाद्या अंधाराच्या ठिकाणी गेल्यावर मनात बसलेल्या भीतीमुळे त्यांना तशी प्रतिमा पाहिल्याचा भास होत असतो व असे प्रकार शहरांपेक्षा गावांमध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे, कारण तिथे विकास न झाल्यामुळे अंधाराचे प्रमाण जास्त असते. भूतांसंबंधी जे व्हिडिओ इंटरनेटवर दाखवले जातात त्यात कोणतेही सत्य नसते, कारण त्या सर्व गोष्टी ऐकीव असतात. कोणीतरी कोणाला आलेल्या भूताचा अनुभव सांगत असतो. प्रत्यक्षात आजपर्यंत ज्याप्रमाणे कोणी देव बघितला नाही त्याचप्रमाणे कोणीही भूत बघितलेले नाही व जे लोक सांगतात की त्यांनी भूत बघितले, एक तर ते खोटं बोलत असतात, नाहीतर त्यांना भीतीमुळे झालेला भ्रम असतो. त्याचप्रमाणे इंटरनेटवर असेही व्हिडिओ उपलब्ध आहे ज्यात असे सांगितले जाते की एखाद्या व्यक्तीच्या अंगात एखाद्या व्यक्तीचे भूत शिरल्यावर ती व्यक्ती वेगळ्या भाषेत बोलू लागली व विचित्र हावभाव करू लागली. तसेच एखाद्या व्यक्तीशी मृत व्यक्तीचा आत्मा संभाषण करतो वगैरे वगैरे. परंतु या सर्व गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की अशा व्यक्तीला एक मानसिक आजार झालेला असतो व अशा व्यक्तीवर उपचार होणे गरजेचे आहे, किंवा तो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश त्या चॅनलचे दर्शक वाढवणे असेही असू शकते. भूत उतरविणारे बाबा सध्या भारतात भरपूर कमाई करताना आपण पाहतो आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा. श्रद्धेच्या नावाखाली देवाचे उदात्तीकरण करून देवाशी बोलणारे बाबाही सध्या भारतात निर्माण होऊ लागले आहे. परंतु आपल्या भोळ्या जनतेला अजूनही त्यांचा खोटारडेपणा समजत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. जे लोक देव व भूत यावर विश्वास ठेवून वागत आहेत त्यांचा गैरफायदा धूर्त लोक घेत आहेत. हे धूर्त लोकच देवाचा, आत्म्याचा व भूताचा प्रचार अशा प्रकारे करतात की हलक्या मनाच्या किंवा देवभोळ्या व्यक्तींवर त्याचा खोलवर परिणाम होतो. मग ज्याप्रमाणे ही धूर्त माणसे विधी करायला सांगतात त्याप्रमाणे ते विधी करतात.
काही लोकांचे असेही मत असते की लोकांना देव व भूताची भीती दाखवली नाही तर तो माणूस दुराचारी होईल, अनितीने वागेल वगैरे वगैरे. परंतु आपण आज समाजात बघतो आहे की प्रत्येक धर्मामध्ये सदाचाराने नीतीने आचरण करावे हे शिकवले जाते. तरीही काही लोक एका बाजूला देवाची पूजा प्रार्थना करतात व दुसरीकडे दुष्कृत्य करीत आहेत, खून करीत आहेत, बलात्कार करीत आहेत, चोऱ्या दरोडे टाकत आहेत. मग जर देव असता तर त्यांना शिक्षा केली असती ना? आणि जर भूत असते तर ज्या व्यक्तीमुळे एखाद्याचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीला भूत बनवून शिक्षा केली असती ना? थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी त्या काळी लोकांना बजावले होते की आकाशातून देव कधी आले नाहीत व येथून ते परत आकाशात कधी गेलेही नाहीत. आम्हीच त्यांना येथल्या येथे निर्माण करतो. जो जो बुद्धीचा विकास होत जाऊन कार्यकारणांचा संबंध चांगला कळू लागतो तो तो प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासू लागून भूत, पिशाच, देव, दानव वगैरे शुद्ध कल्पनेने उत्पन्न केलेल्या शक्तींची असत्यता प्रत्ययास येते, पूजेस व प्रार्थनेस ओहोटी लागते आणि काही वेळ सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्याचे पालन व नाश करणाऱ्या अशा एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे वादांत विचाराच्या कुंडात पेटलेल्या अग्नीत हे दैवतही खाक होऊन जाते आणि अहम ब्रह्मास्मी एवढा अनिर्वचनीय विचार मागे राहतो. व्यक्तींच्या वा राष्ट्राच्या धर्मविचाराचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मजल आली त्याला सर्व धर्म तुच्छ आहेत. माझीही या व्हिडिओमार्फत आपणास हीच विनंती आहे की आपणही अशा आत्मा, पूर्वजन्म, पुनर्जन्म, भूत, प्रेत, पिशाच, देव, दानव अशा मानवाने उत्पन्न केलेल्या शक्तींवर विश्वास ठेवून आपला वेळ, पैसे व अन्न वाया घालू नका. आगरकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव शोधण्याचा आपण प्रयत्न कराल तर आपल्यालाही या सर्व गोष्टी थोतांडच वाटतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.